नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 37. सर्वात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. त्यानंतर इथे ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे. ऑफिस स्किल्समध्ये गेल्यानंतर यामध्ये आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे सुरुवातीला. तर नॉलेज चेकवर क्लिक करा. तर यामध्ये टोटल नॉलेज चेक आपल्याला 4 नॉलेज चेक सोडवायचे आहे. तर हे त्यापैकी पहिलं असणार आहे आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर बघा, पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, आपल्या आठवणी जपण्याकरता व आपल्या कहाण्या सांगण्याकरता डॅश डॅश फार महत्त्वाचे असते म्हणत आहे. काय असते बघा? तर याचं उत्तर मेमरी अल्बम्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑफलाईन व्हर्जनमध्ये टेम्पलेट डाउनलोड व एडिट करण्याकरता डॅश डॅश पर्यायावर क्लिक करा म्हणत आहे. तर कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे? तर डाउनलोड या ऑप्शन्सवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट वापरून तुम्ही एक फोटो अल्बम क्रिएट करू इच्छिता, पण त्याची तुम्हाला नीटशी माहिती नाही, म्हणून ज्यामध्ये प्रेझेंटेशन करता येईल असा पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रेडीमेड टेम्पलेट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. फोटो अल्बम दाखवणारा पुढीलपैकी कोणता पर्याय आहे म्हणत आहे. तर फोटो अल्बम दाखवणारा पुढीलपैकी कोणता पर्याय आहे बघा? तर पर्याय नंबर 3 मध्ये जे दाखवलेला आहे तो फोटो अल्बम आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट वापरून तुम्ही एक फोटो अल्बम क्रिएट करत आहात, पण तुम्हाला टेम्पलेटमध्ये वापरलेला डिफॉल्ट फॉन्ट कलर पसंत न पडल्याने तो तुम्ही बदलू इच्छिता. तुम्ही काय कराल म्हणत आहे? तर तुम्ही काय करायला पाहिजे? तर फॉन्ट कलर चेंज करायला पाहिजे. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये. तर पहिला प्रश्न, डॅश डॅश बुक हे दिशानिर्देश करणारे असे पुस्तक असते की जे एखाद्या शेपला त्याची कामगिरी करण्याकरिता साहित्य आणि प्रक्रिया यांची माहिती देते म्हणत आहे. तर त्याला आपण रेसिपी बुक म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इमेज बदलण्यासाठी समाविष्ट असलेल्या पायऱ्या ओळखा म्हणत आहे. तर राईट क्लिक करा आणि चेंज पिक्चरवर क्लिक करायचं आहे. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एखादे टेक्स्ट रिकलर करणे म्हणजे तुम्हाला डॅश डॅश पर्यायामुळे शक्य होते म्हणत आहे. तर फॉन्ट कलर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मेनू बारच्या कोणत्या टॅबमध्ये क्रॉप ऑप्शन्स असतो म्हणत आहे. तर कोणता ऑप्शन्स असतो बघा? तर याचं उत्तर फॉर्मॅट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर तिसरा नॉलेज चेक सोडवण्यासाठी या असाना या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्यामध्ये आपल्याला तिसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. यामध्ये बघा एकच प्रश्न आहे. असानाचे AI व्हॅलिडेशन प्रामुख्याने डॅश डॅश सुनिश्चित करते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे टास्क पूर्ण करणे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तिसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चौथं नॉलेज चेक ट्राय हॅकमी या ऑप्शन्सवर दिलेलं आहे. त्याच्या खालीच इथं या ऑप्शन्सवर क्लिक करा. नॉलेज चेकवर शेवटच्या आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, ट्राय हॅकमी मुख्यत्वे करून कशासाठी वापरले जातात म्हणत आहे. तर कशासाठी वापरले जातात? तर याचं उत्तर एथिकल हॅकिंग आणि सायबर सिक्युरिटी शिकणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ट्राय हॅकमीमध्ये खालीलपैकी कोणता सायबर सिक्युरिटी कॉन्सेप्ट समाविष्ट असतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर पेनिट्रेशन टेस्टिंग आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चौथं नॉलेज चेक सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर हे यामध्ये बघा 4 सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा तुम्हाला तुमचे सादरीकरण चांगले आणि आकर्षक बनवायचे असेल तर MS पॉवरपॉईंट उघडा. सर्च बारमध्ये रेसिपी बुक टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे. सर्च बारवर क्लिक करा. रेसिपी बुकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा. एवढं करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे.
वाचनीय फॉन्ट आकार आणि फॉन्ट रंग वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात. आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला रेसिपी या निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट रंग मानक लाल रंगात बदलायचा आहे म्हणत आहे. तर लाल रंगात चेंज करण्यासाठी फॉन्ट कलरवर जा आणि ज्यातून रेड कलरवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न स्टार्ट करा. यामध्ये बघा, तुम्ही निवडलेल्या फॉन्टचा तुम्ही टाईप केलेले शब्द वाचणाऱ्या लोकांवर खोलवर परिणाम होऊ शकतो आणि फॉन्टचा रंग वाचकाचे लक्ष वेधून घेतो. म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट बुकमॅन ओल्ड स्टाईलमध्ये बदला म्हणत आहे. तर या ठिकाणी फॉन्टवर क्लिक करा आणि बुकमॅन ओल्ड स्टाईलवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे किंवा सबमिट होऊ दे ऑलरेडी. आणि शेवटचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. मजकूर हायलाईट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो. म्हणून टेम्पलेटमध्ये दिलेला उन्हाळी पिकनिक निवडलेला मजकूर ठळक करा म्हणत आहे. तर यासाठी बघा, आपल्याला या बोल्ड या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. फक्त एवढंच करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा, इथे स्कोर्स पूर्ण आल्यानंतर आपल्याला त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा. यामध्ये 2 स्टेप्स दिलेल्या आहेत. तर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. यामध्ये बघा 2च प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, आपल्याला कॅप्शन कसे बदलता येतील, योग्य स्टेप्स निवडा म्हणत आहे. तर कॅप्शन चेंज करण्यासाठी बघा, आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करा, टेक्स्ट डिलीट करा आणि नवीन टेक्स्ट एंटर करा. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. बरोबर आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये इमेज इन्सर्ट करण्यासाठी योग्य टॅब निवडा म्हणत आहे. तर इमेजला इन्सर्ट करण्यासाठी बघा, ऑप्शन बी हे त्याचं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन बी वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा, सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गायडेड ड्युटीवर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून चालू करायचा आहे. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाईल टॅब न्यू ब्लँक प्रेझेंटेशनचा वापर करून ब्लँक प्रेझेंटेशन उघडा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा, न्यू या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 4 मधून मधली इमेज सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब साईज ग्रुपचा वापर करून पिक्चर क्रॉप करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला स्लाइड क्रमांक कोणत्या स्लाइडमध्ये म्हणत आहे, 4 नंबरच्या. तर 4 नंबरच्या स्लाइडमध्ये जा. त्यानंतर मधातली इमेजला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे फॉर्मॅट टॅबवर जा. त्यानंतर इथे क्रॉप या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर ॲडजस्ट केल्यानंतर पुन्हा क्रॉप या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये समर पिकनिक टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्यांचा फॉन्ट बुकमॅन ओल्ड स्टाईल आणि फॉन्टची जी साईज आहे ते 36 मध्ये बदला म्हणत आहे. तर यासाठी बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला समर पिकनिक या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. सिलेक्शन करून घेतलं, फॉन्टमध्ये जा. फॉन्टमध्ये गेल्यानंतर बुकमॅन ओल्ड स्टाईल हा फॉन्ट इथे यातून घ्यायचा आहे आणि त्या शब्दाची साईज आपल्याला 36 म्हणजे 36 करायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF एक्सप्रेसचा वापर करून दिलेलं प्रेझेंटेशन PDF मध्ये एक्सपोर्ट करा
उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या आवडीचे फाईल नेम एंटर करून पब्लिशला क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी फाईल टॅबवर जा, एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDF वर क्लिक करायचं आहे आणि याला कोणतं एक नाव द्या म्हणत आहे तुमच्या आवडीचं. तर याच्यामध्ये मी कम्प्युटर सर्च नाव टाईप केलेलं आहे. त्यानंतर 2.0 टाईप केलं मी. अशा प्रकारे एक नाव दिलं. त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे माझी PDF फाईल या ठिकाणी क्रिएट होत आहे, जे मी नाव टाकलं असेल त्या नावाची. आणि त्यानंतर आपलं उत्तर आता आपल्याला सबमिट करायचं आहे. पाहू शकता इथे एक PDF क्रिएट झालेला आहे त्या नावाची. अशा प्रकारे त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न स्टार्ट करा इथून. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फॉर्मॅट टॅब पिक्चर स्टाईल ग्रुपचा वापर करून कोणतीही पिक्चर स्टाईल अप्लाय करण्यासाठी स्लाइड क्रमांक 1 मधून पिक्चर सिलेक्ट करा म्हणत आहे. तर या पिक्चरला सिलेक्शन करा, फॉर्मॅटमध्ये जा आणि याच्यातून पिक्चरच्या खूप साऱ्या स्टाईल दिलेल्या आहेत. तर याच्यातून कोणती एक स्टाईल घ्यायची आहे, कोणत्या याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड DVTवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा गायडेड DVTवर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला काय सोडवायचं आहे, शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते कम्युनिकेशनचे सर्वोत्तम वर्णन करते म्हणत आहे. तर याचं उत्तर 2 किंवा अधिक लोकांमध्ये माहिती, कल्पना किंवा संदेशाची देवाणघेवाण हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. खालीलपैकी कोणते ऑनलाईन कम्युनिकेशन उदाहरण आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर शिक्षकाने लाईव्ह स्टोरी व्हिडिओ क्लासद्वारे विषय समजावणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. मोबाईल फोन वापरून मित्राला संदेश पाठवणे हे कशाचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर हे कशाचे उदाहरण आहे, तर कम्युनिकेशनचे आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. कनेक्टिव्हिटी कोणत्या प्रकारच्या नेटवर्कवर माहितीची देवाणघेवाण करण्यास परवानगी देते म्हणत आहे. तर याचं उत्तर इंटरनेट, मोबाईल नेटवर्क किंवा स्थानिक वायफाय आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मित्रांसोबत व्हिडिओ कॉल करण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे म्हणत आहे. तर काय आवश्यक आहे बघा, तर याचं उत्तर चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. कम्युनिकेशन आणि कनेक्टिव्हिटी यांच्यातील मुख्य फरक काय आहे म्हणत आहे. तर यांच्यातील मुख्य फरक हा, कम्युनिकेशन म्हणजे माहितीची देवाणघेवाण, तर कनेक्टिव्हिटी म्हणजे ती शक्य करणारा एक दुवा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एक व्यवसाय व्यवस्थापक ग्राहकाला तातडीचा ईमेल पाठवतो हे कशाद्वारे कम्युनिकेशनचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर हे कशाचे उदाहरण आहे बघा, तर याचं उत्तर लिखित संदेश आणि तंत्रज्ञान आधारित प्रणाली. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तंत्रज्ञान आधारित कम्युनिकेशन जसे मेसेजिंग ॲप्स हे प्रत्यक्ष समोरासमोर कम्युनिकेशनपेक्षा कसे वेगळे आहे म्हणत आहे. तर कशा प्रकारे वेगळे आहे, तर ते लांब अंतरावर त्वरित कम्युनिकेशन करण्यास परवानगी देते. आणि दुसरं आहे बघा, ते नंतर वापरासाठी संदेशाचा डिजिटल रेकॉर्ड साठवून ठेवते. हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. लाईव्ह व्हिडिओ क्लास दरम्यान शिक्षकांचा आवाज स्पष्ट आहे पण व्हाईट बोर्डचा व्हिडिओ धूसर दिसतो. सर्वात शक्य तांत्रिक कारण काय आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर कमी इंटरनेट बँडविड्थ किंवा खराब कनेक्टिव्हिटीमुळे गुणवत्ता प्रभावित होते. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. ग्रामीण भागातील एका शाळेला नवीन इंटरनेट कनेक्शन मिळते पण ते फक्त मुख्याध्यापकाच्या ऑफिसमध्ये चालते आणि वर्गामध्ये नाही. संपूर्ण शाळेत कम्युनिकेशन सक्षम करण्यासाठी काय आवश्यक आहे म्हणत आहे. तर काय आवश्यक आहे बघा, तर वर्गामध्ये वायफाय राउटरची कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण इथे स्कोर्स आलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला इरा सेशन 37 कम्प्लिटली सोडवायचा आहे.